माऊली आणि तुकोबांच्या जयघोषाने अवघी पुण्यनगरी दुमदुमून गेली आहे। काही वेळात संपूर्ण वारीतल्या सर्वात अभूतपूर्व आणि नयनरम्य क्षणाची अनुभूती पुणेकरांना येणार आहे। तो क्षण म्हणजे दोन्ही पालखी सोहळ्यांचा संगम। पुण्यातील संगमवाडी येथे संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यांचा ऐतिहासिक संगम काहीच वेळात होणार आहे। दोन्ही भक्तिसागर एकत्र येण्यापूर्वी तिथे कमालीची उत्कंठा आणि उत्साह पाहायला मिळतोय। काही झालं तरी वारी चुकायची नाही असं म्हणत वारकरी या वारीच्या सगळ्या सोहळ्यामध्ये सहभागी होत आहेत। अनेक वारकऱ्यांची वारी ही पुण्यनगरीमधून सुरू होताना पाहायला मिळते। पावसाच्या काही गोष्टींमुळे प्रशासनानं जे आव्हान केलं होतं त्या आव्हानाला सुद्धा वारकऱ्यांनी साथ दिली आहे। अनेक वारकरी पुण्यनगरीमधून वारीला खऱ्या अर्थानं सुरुवात करतायत। माझ्यासोबत अनेक वारकरी आहे, या वारकऱ्यांशी आपण बातचीत करणार आहोत। माऊली, रामकृष्ण हरी। आज दोन्ही पालखी सोहळे पुण्यनगरीमध्ये दाखल होत आहेत। तुमची वारी पुण्यातून सुरू होते, काय भावना आहेत तुमच्या? आम्हाला आनंद वाटते। अशी जलम जिंदगीभर समजा अशी वारी करावं असं वाटतंय आम्हाला। मात्र दरवर्षी वारी देवाळंदीतून सुरू होत असते, यावर्षी पुण्यातून वारी सुरू होतीये, काय वाटतं याबाबत? काय वाटतं? पावसामुळे काय कारणास्तव आम्हाला इथून यावं लागेल, पण त्याचं दुःख आम्हाला आहे। तरी पण आम्ही पंढरपूरपर्यंत पायी यात्रा करणार आहे। तुम्ही एवढं सगळे वारीचं अंतर चालत असता, तुमची पावलं थकत नाहीत का? थकत नाही साहेब। कशामुळे कुठून एवढी ताकद येते तुम्हाला? आम्हाला विठ्ठलाच्या नामातून विठ्ठलाच्या नामामधून आम्हाला ताकद येते। विठुरायास ताकद देतात। चालते वेळेस ऊर्जा मिळते। ऊर्जा मिळते। हे सगळे तुम्ही चालता, विठुरायाला काय मागणं असतं तुमचं? विठ्ठलाकडे काय मागता तुम्ही? विठ्ठलाला साकडे काय असतं तुमचं सगळ्यांचं? आम्हाला विठ्ठलाचं विठ्ठलाचं काहीच देवा नाही। तुझा विसर न व्हावा, हेची दान देगा तुझा विसर न व्हावा। राम म्हणे वाट चाली न पाऊला पाऊली, धन्य धन्य ते शरीर तीर्थवर्ताचे माहेर, धन्य धन्य ते शरीर तीर्थवर्ताचे माहेर। राम म्हणता धंदा, राम म्हणता धंदा, सुख समाधी त्या सदा, राम म्हणता धंदा सुख समाधी त्या सदा। राम म्हणे ग्रासो ग्रासी, तो नर जेविला का उपवासी, राम म्हणे ग्रासो ग्रासी, तो नर जेविला का उपाशी। राम म्हणे भोंगी त्यांगी, कर्म न लिपे त्या अंगी, राम म्हणे भोंगी त्यांगी, कर्म लिपे त्या अंगी। ऐसा राम जपे नित्य, ऐसा राम जपे नित्य, तो तुका म्हणे जीवन मुक्ते, तुका म्हणे तो जीवन मुक्ते। तर हे सगळे वारकरी आज पुण्यनगरीमध्ये दाखल झालेले आहेत आणि या पुण्यनगरीतून खऱ्या अर्थाने वारीची सुरुवात या वर्षी सगळे वारकरी करताना पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन सतीश कदम सर, जगताप, पुढारी न्यूज, पुणे।